तर मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा आमरण उपोषणाचा पवित्रा हा पाहायला मिळतो। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यभरात आंदोलन होणार आहे। तर अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना मानधनवाढीचे दिलेल्या आश्वासनाची राज्य शासनाने अद्याप पूर्तता न केल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे उपोषण हे पाहायला मिळेल। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। शिल्पा, अंगणवाडी सेविकांचे आजपासून बेमुदत उपोषण आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे वेतनवाढीची अंमलबजावणी रखडली, त्यामुळे हे बेमुदत उपोषण अंगणवाडी सेविकांनी पुकारलेले आहे। वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळेच हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मुंबईमधील आझाद मैदान येथे आज सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत उपोषणाचा पवित्रा हाती घेतलेला आहे। 2 वर्षापासून 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, महागाई भत्ता, ग्रॅज्युटीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी आणि त्यानंतर निवृत्तीनंतर मासिक पेन्शनची मागणी अशा विविध मागण्या घेऊन उपोषण करणार आहेत। बेमुदत उपोषण करत सरकारला जागा करण्याचा प्रयत्न आहे। अंगणवाडी सेविकांनी आजपासून बेमुदत उपोषण पुकारत सरकारला एक प्रकारचा इशारा देखील दिलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या बेमुदत उपोषणानंतर सरकारला जाग येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे शिल्पा, या आंदोलनाला सरकार नेमकं कशा प्रकारे हाताळतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।